शिवसेनेचे आमदार निलेश राणे यांनी झी24 तासच्या टू द पॉइंटमधनं सध्याच्या राजकीय परिस्थितीवर रोखठोक भाष्य केलंय। युतीवरून निलेश राणे यांनी पुन्हा एकदा रवींद्र चव्हाण यांच्यावर आरोप केलाय। निलेश राणे यांच्या आरोपांनंतर भाजपनं देखील प्रत्युत्तर दिलेलं आहे। युतीवरून निलेश राणे यांनी कोणता आरोप केला तर कोकणातील राणे कुटुंबाच्या ताकदीवर त्यांनी नेमकं काय भाष्य केलेलं आहे पाहूयात। मोठा कट या जिल्ह्यामध्ये चालू आहे। त्यांना राणे साहेबांचं महत्त्व संपवायचं आहे। कोण जर आमची ताकद संपवायचा प्रयत्न करत असेल अशी ती ताकद संपणार नाही। आमचा एक बॅड फेस जो सुरू होता, बॅड पॅच चालू होता, तेव्हा नाही संपू शकले तर आता काय संपवणार आहेत? मागील काही दिवसांपासून राणे कुटुंबाच्या भोवती महाराष्ट्राच्या राजकारणाची चक्र फिरत आहे। झी24 तासच्या टू द पॉइंट विथ कमलेश सुतार या कार्यक्रमात निलेश राणेंनी सध्याच्या राजकारणावर रोखठोक भूमिका मांडली आहे। कोकणातून राणे कुटुंबियांची ताकद संपणार नसल्याचा इशारा निलेश राणेंनी राजकीय विरोधकांना दिला। त्यामुळे त्यांचा रोख नेमका कुणाकडे अशा चर्चा आता सुरू झाल्या। तर नारायण राणेंची ताकद कोकणातून कुणीच संपवू शकत नसल्याचं प्रवीण दरेकरांनी म्हटलंय। हा कुठेतरी तुमच्या शिवसेनेमधल्या कोकणातल्या किंवा कोकणातल्याच वर्चस्वाच्या लढाईचा हा प्रश्न, कारण कोकणात नक्की आता म्हणजे एकेकाळी तुम्ही जसं मगाशी म्हणालात की सिंगल हँडेड नारायण राणेंचं कोकणामध्ये वर्चस्व एकेकाळी कोकणात तिथे होतं। आता त्यात वाटेकर यायला लागलेत नवीन तुमच्याच पक्षातले उदय सामंत आहेत। वाटेकर स्वतःला जिल्ह्यामध्ये, मी माझ्या जिल्ह्याचं म्हणतोय, सामंत कोकणाचं बोलतो नाही, मी कोकणाचं बोलतो असेल तिकडे आलेत, अजून सामंत आहेत, आता रवींद्र चव्हाण त्यात इंटरेस्ट घ्यायला लागलेत। हे या संघर्षाचं मूळ कारण आहे का? बघा साहेब, कोण जर आमची ताकद संपवायचा प्रयत्न करत असेल अशी ती ताकद संपणार नाही। जो संपवायचा प्रयत्न करत असेल तो, मी कोणाचं नाव स्पेसिफिक घेतलं नाही, अशी कोणाची ताकद संपत नाही साहेब। एक काळ असाही आला साहेब जेव्हा सगळे म्हणत होते राणे संपले, तिन्ही राणे त्याच्यानंतर निवडून आले। मला हेच म्हणायचं आहे की कुठेतरी राणेंचं तिथलं अस्तित्व संपवायचा प्रयत्न होतोय असं निलेश राणेंना वाटतं का? प्रयत्न होतोय का? बघा, कोण काय स्वप्न बघत असेल तर साहेब मी स्वप्न थांबवू शकत नाही कोणाची, पण ही ताकद अशी संपणारी नाही। जर संपली असती ना साहेब, जेव्हा आम्ही सगळं आमचा एक बॅड फेस जो सुरू होता, बॅड पॅच चालू होता, त्या पॅचमध्ये संपलं असतं ना सगळं, तेव्हा नाही संपू शकले तर आता काय संपवणार आहेत? कोकणातून राणेंची ताकद संपणार नाही एका पद्धतीने इशारा त्यांनी दिलाय। नाही, राणेंची तर ताकद कोकणात आहेच ना। राणे साहेब त्या ठिकाणी कोकणातील मोठं नेतृत्व आहे आणि त्याच्यामुळे ते संपायचा विषयच नाही। आज ते भारतीय जनता पार्टीचे मोठे नेते आहेत, त्यांचे चिरंजीव आज पालकमंत्री आहेत आणि त्याच्यामुळे राणेंची ताकद आहेच। त्या ठिकाणी कोणी ठरवलं तरी ती संपणार नाही, वस्तुस्थिती आहे। नगर परिषदेच्या निवडणुकीत दीपक केसरकरांनी कोकणातून राणेंचं महत्त्व कमी करण्याचा कट रचला जातोय असं विधान केलं होतं। दरम्यान त्यांचा रोख यावेळी भाजपकडे होता, तर निवडणुकीच्या प्रचारापासून नारायण राणेंना दूर ठेवल्याचा दावाही त्यांनी केला। त्यावेळी निलेश राणेंनी देखील केसरकरांच्या विधानाला दुजोरा दिलेला होता। मोठा कट या जिल्ह्यामध्ये चालू आहे। त्यांना राणे साहेबांचं महत्त्व संपवायचं आहे। राणे साहेबांनी या जिल्ह्याच्या लोकांच्या मनावर अधिराज्य घडवलं। आज ते राणे साहेब तुम्हाला दिसतात का कुठल्या ह्या निवडणुकीच्या प्रचारात? दिसत नाही, कारण त्यांचं महत्त्व, त्यांना वाटत होतं की महायुती झाली पाहिजे, त्यांना विश्वासात नाही घेतलं। एवढ्या मोठ्या माणसाचा, एवढ्या मोठ्या आमच्या खासदारांचा अपमान करताना काय वाटला नाही। एवढ्या मोठ्या लॉटरी आलेली होती, अनेक लोक पराभूत झाली महाराष्ट्रामध्ये, पण तुम्ही प्रेमाने खासदार नारायण राणे साहेबांना निवडून दिला, आपल्या दादांना निवडून दिला। अहो, भारतीय जनता पक्षाने सन्मान्य राणे साहेबांना जो सन्मान दिला, भारतीय जनता पक्षाने जो राणे साहेबांबरोबर आज पूर्ण राणे साहेबांना जे काही ताकदीने उभं केलेलं आहे, आज भारतीय जनता पक्ष नसता तर राणे साहेबांनी ही पूर्ण ताकद उभी राहिली नसती। तेव्हा हेच सगळे विरोधात होते राणे साहेबांना संपवण्यासाठी, पण भारतीय जनता पक्ष आमच्यावर उभा राहिला। निवडणुकीच्या रणधुमाळीत निलेश राणेंनी रवींद्र चव्हाणांवर आरोपांचे बॉम्बगोळे डागले। रवींद्र चव्हाण यांनी देखील निलेश राणेंना इशारा दिला। दरम्यान यानंतर दोन्ही नेते नरमाईची भूमिका घेताना दिसले। मात्र झी24 तासच्या टू द पॉइंट मधून निलेश राणेंनी पुन्हा एकदा युतीवरून रवींद्र चव्हाणांवर गंभीर आरोप केला। कोणाला भेटायला पाठवलं असतं, बोलायला पाठवलं असतं तर मग हे सगळं झालंच नसतं का? अहो, एकदा फोन उचलून सांगायला पाहिजे होता, निलेश डोंबिवलीला ये, बरं गेलो असतो। फोनवर पण बोलणं नाही झालं? अजिबात नाही। मी केला होता फोन त्यांच्या पीएला। लक्ष्मीपूजन, मला आठवतं दिवाळीच्या दिवशी
लक्ष्मीपूजनचा दिवस होता. मी फोन केला त्यांच्या PAला, मी म्हटलं साहेबांना भेटायचं, फक्त सदिच्छा भेट. तेव्हा काय अशी काय चर्चा वगैरे नाही. हो मी करतो साहेब, जरा बिझी आहेत, मी तुम्हाला करतो. आजपर्यंत फोन नाही. अच्छा. मी साहेब सगळे प्रयत्न केले, अजूनही प्रयत्न करणार. आता नागपूर सेशन आहे, मी सन्माननीय फडणवीस साहेबांना भेटणार वेळ दिला तर, चव्हाण साहेबांना भेटणार वेळ दिला तर. हे मी सांगतोच आहे ना साहेब, मी कशाला त्यांच्यापेक्षा मी फारकत घेऊच शकत नाही त्यांच्याकडून. रवींद्र चव्हाणांना सिंधुदुर्गात युती नसल्याचंही नको असल्याचंही ते बोललेले आहे. नाही, मला वाटतं रवींद्र चव्हाण साहेब आमचे प्रदेशाध्यक्ष आहेत, ते एक जबाबदार नेते त्या ठिकाणी आहेत. आणि मला वाटतं निलेश राणेंनी आता त्यांच्यावर भाष्य करण्यापेक्षा थोडं संयमाने घेतलं तर बरं होईल. सिंधुदुर्ग जिल्ह्यात शिवसेनेचे 2 आमदार असतानाही झिरो समजणाऱ्या भाजपला निवडणुकीत ताकद दाखवल्याचा दावा निलेश राणेंनी केला. तर राणेंच्या या दाव्यानंतर विजय वडेट्टीवारांनी त्यांना चांगलंच टोला लगावलाय. इतक्या छोट्या कारणावर नव्हतं का की बॅनरवरनं फोटो पण सगळे अहो साहेब चर्चाच उलटी झाली ना सगळी. आम्हाला 1 सीट पण नाही, 2 सीट पण नाही. अहो आमची पण ताकद आहे तिथे, आमचे 2 आमदार आहेत जिल्ह्यामध्ये. फक्त बॅनरवरचा एक फोटो हा विषय नसतो. चर्चेमध्ये आपण काय प्रेझेंटेशन देताय मला, की तुम्ही शून्य आहात, तुमच्याकडे कुठे सीट आहेत, तुमचं काय आहे. अहो आमचे 2 आमदार आहेत, मी आणि केसरकर साहेब. जिल्ह्यामध्ये 3च सीट आहेत, 1 वर नितेश राणे आहे, 1 भाजप आणि 2 शिवसेना, 3च सीट आहेत जिल्ह्यामध्ये. तर त्याच्यामध्ये तुम्ही सांगणार आम्हाला तुम्ही कुठे आहात. मग आम्ही काय समजायचं साहेब, मला सांगा तरी. आम्ही बोलणी कशी करायची, कुठून सुरुवात करायची. तुम्ही शून्य आहात म्हटल्यावर आम्हाला काय स्कोप राहतो. पण ज्यांचे आमदार तिथे 2 आहेत त्याला शून्य कसं म्हणू शकता कोणी. मी हा विचार मी सांगू का? एक्झॅक्टली मी सांगू का तुम्हीच होतं? माझ्या प्रश्नाचं उत्तर दिलं. नाही, माझा प्रश्न पुढे आहे निलेशजी. विचारा. तुम्ही भाजपच्या मदतीने लढलात, तुम्ही आमच्यामुळे निवडून आलात, हा त्याच्यामध्ये दरपोक्ती किंवा हा त्याच्यामागे ही भावना आहे का की तुम्ही आमच्यामुळे तिथे आहात, आमच्यामुळे निवडून आलात म्हणून तुम्ही शून्य आहात. असं सांगायला पाहिजे ना त्यांनी, त्या असं मला भावनेतून सांगायला आलंय पाहिजे. त्या भावनेतून हे आलंय का काय की तुम्ही शून्य आहात तिथे, तुम्ही आहात, तुमचे आमदार निवडून आलात आमच्यामुळे. मग आता तुम्ही मला शून्य समजता ना, तर मग मी माझी ताकद तर दाखवणार ना साहेब. हम्म. माझी ताकद दाखवणार. मी पण साहेब काय कमी नाही आहे कोणापेक्षा. मी असं का समजू मी त्यांच्यापेक्षा कमी आहे. कशाची ताकद दाखवली मला नाही माहीत, कशाची ताकद दाखवली. आणि सत्ता असली की ताकद दिसते ना, सत्ता नसली तर मग छातीत किती ताकद आहे हे दाखवावं. सत्तेतील असलेल्याला कुठल्याही सत्ता यंत्रणांचं ताकद असते, सत्तेची ताकद असते, आणि सत्तेतून पैसा मिळतो त्याची पण ताकद असते. त्यामुळे ही ताकद, ही दाखवलेली ताकद मला वाटतं की ही स्वतःच्या भरोश्यावर नाही, तर सत्ताधारी म्हणून सत्तेच्यातून मिळवलेल्या पैशाच्या भरोश्यावर ही ताकद आहे, असं माझं मत आहे. भाजप आणि शिवसेनेमधलं राजकीय द्वंद्व थांबण्याचं नाव घेत नाहीये. टू द पॉइंट मधून अनेक मुद्द्यांवरून निलेश राणेंनी भाजपवर अप्रत्यक्ष निशाणा साधला. रवींद्र चव्हाणांवरही निलेश राणेंनी आरोप केला. त्यामुळे दोन्ही पक्षांमध्ये सुरू असलेला वाद हा पुन्हा आगामी निवडणुकांमध्ये तापण्याची शक्यता आहे. ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास.